तुझ्या चरण कमल रजामध्ये काहीतरी अशी जादू आहे की त्यामुळं ज्या वस्तूला तुझे चरण लागतात त्यामध्ये मनुष्यत्व प्रगट होतं. माणूस होणं वेगळं आणि मनुष्यत्व घेणं वेगळं. मनुष्य म्हणून जन्माला येणं वेगळं आणि मनुष्यत्व प्रगट होणं वेगळं. स्वर्गामध्ये देव म्हणून राहणं वेगळं आणि देवत्व प्रगट होणं वेगळं. आणि रामाची चरण रज ते काही जादू नाहीये की ज्याला हात लागेल पाय लागेल त्यातून अहिल्या बाहेर येईल. ते मनुष्यत्व प्रगट करणारी मोरी आहे. आणि मनुष्यत्व म्हणजे काय बघा, प्राणी मात्र देखील आपल्या सगळे भोग ऋतुकाळानुसार करतात. वाघ सिंह देखील जर पोट भरलं असेल तर मारत नाहीत. पण माणसाला पोटभर पैसा आहे तरी अजूनही द्या. कुठलीही वस्तू त्याच्याकडे आहे आणि ती समोर आली अजूनही द्या, अजूनही द्या, अजूनही द्या. हे पशुपेक्षा देखील हीन जीवन मनुष्य होऊन मनुष्य जगत असतो. मनुष्यत्व तेव्हाच प्रगट होतं जेव्हा रामाची चरण रज लागते. बघा, तुझ्या चरण कमल रजामध्ये काहीतरी अशी जादू आहे की त्यामुळं ज्या वस्तूला तुझे चरण लागतात त्यामध्ये मनुष्यत्व प्रगट होतं. माणूस होणं वेगळं आणि मनुष्यत्व घेणं वेगळं. मनुष्य म्हणून जन्माला येणं वेगळं आणि मनुष्यत्व प्रगट होणं वेगळं. स्वर्गामध्ये देव म्हणून राहणं वेगळं आणि देवत्व प्रगट होणं वेगळं. आणि रामाची चरण रज ते काही जादू नाहीये की ज्याला हात लागेल पाय लागेल त्यातून अहिल्या बाहेर येईल. ते मनुष्यत्व प्रगट करणारी मोरी आहे. आणि मनुष्यत्व म्हणजे काय बघा, प्राणी मात्र देखील आपल्या सगळे भोग ऋतुकाळानुसार करतात. वाघ सिंह देखील जर पोट भरलं असेल तर मारत नाहीत. पण माणसाला पोटभर पैसा आहे तरी अजूनही द्या. कुठलीही वस्तू त्याच्याकडे आहे आणि ती समोर आली अजूनही द्या, अजूनही द्या, अजूनही द्या. हे पशुपेक्षा देखील हीन जीवन मनुष्य होऊन मनुष्य जगत असतो. मनुष्यत्व तेव्हाच प्रगट होतं जेव्हा रामाची चरण रज लागते. बघा,